मई ट्रान्सपोर्ट्स यांच्या माध्यमातून आलेले आहेत, तर त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतोय। या ठिकाणी आयोजक आपण जर पाहिलं थँक यू डीजे। तर सेमीफायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये बघतोय आपण। पहिल्या चेंडूवर बघा चौकार येतोय, संकेत याच्या बॅटमधून आलेला हा चौकार संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं, सर्व प्रेक्षकांचं आणि आमच्या अतिथी कक्षामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं आयुर्वेदी राजवडी बी आयोजित हितेश मूर्ती चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। सेमीफायनलचा सामना बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये। आकाश धाडवी हा गोलंदाजी मार्कवर बघतोय। पहिला दुसरा चेंडू, या पुढचा चेंडू पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेला जातोय। दोन क्षेत्ररक्षक त्याच्या मागे बघता बघता चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय। 4 धावांसाठी बॅक टू बॅक चौकार येत आहेत। थँक यू डीजे। संकेत याच्या बॅटमधून आलेले चौकार, पुन्हा एकदा आकाश गोलंदाजी मार्कवर। आपल्या पहिल्या षटकातला पुढचा चेंडू बघा, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, जो हो झेल सुटलाय। बघा संकेत सारख्या फलंदाजाचा इथे झेल सुटलेला आहे, ज्याने मागच्या 2 चेंडूवर लगातार 2 चौकार मारले होते। पॉवर प्लेचं षटक आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये, आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण जर बघायला गेलो तर ऑफ साईडला जे सर्कलमध्ये 4 क्षेत्ररक्षक होते, ते क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू गेला होता, परंतु यावेळी नशिबाची साथ बघतो आपण, संकेत याच्या बाजूने झुकले जातोय, जीवदान मिळतंय। धावसंख्या झालेली आहे ती मात्र 9। पुढचा चेंडू बॉल बघतोय, लॉग ऑफच्या दिशेला येतो, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडूला हुसलेल फेकी येईपर्यंत एकाच धावेवर समाधान मानावं लागेल। एका धावेने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचताना 10 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या। आपण बघतोय सेमीफायनलचा सामना। आकाश धाडवी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, यार करण्याच्या प्रयत्नात 2 क्षेत्ररक्षक होते, 2 क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून खेळून काढलाय चेंडू। बघा चेंडू आउटफील्ड थोडीशी खराब आहे त्या ठिकाणी, आणि चेंडू तिथे थांबला होता। नक्कीच 2 धावा या धावून पूर्ण केल्या गेल्या या चेंडूवर, आणि 2 धावेने संघाची धावसंख्या 12 धावा। विजय आणि संकेत अशी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतोय आपण। पहिल्या षटक चालू आहे मैदानामध्ये, आकाश धाडवी याच्या हातामध्ये चेंडू, या पुढचा चेंडू आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेला, क्षेत्र खाली आहे, बघता बघता चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय, चौकार। चला आपण जाऊया प्रीत पाटील, आपण जरा इथे मान्यवर कक्षेमध्ये पाहूया। तर मान्यवर कक्षेमध्ये उपस्थित झालेत आपल्या यस टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतील ते नक्कीच आमचे आदरणीय सन्माननीय श्री सतीशजी शशिकांत पाटील, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफी झालेल्या आहेत। चिन्मयी ट्रान्सपोर्टचे मालक आहेत, आणि सतीशजी शशिकांत पाटील
यांच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीज लाभलेल्या आहेत. तर शशिकांतजी पाटील साहेबांचे आणि पर्यायाने चिन्मयी ट्रान्सपोर्ट्स यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. चला जाऊया मैदानाच्या बाजूने. प्रीत, सामना सुरू होतोय. पहिल्या संघात दुसरा षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर संतोष डावळे. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू येतोय तो म्हटलं मिड ऑफच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. बघा चांगलं क्षेत्ररक्षण झालं त्या ठिकाणी आणि ज्यावेळी आपण बघतोय विजयाच्या बॅटमधून चेंडू निघाला त्यावेळी नक्कीच एकाच धावेवर समाधान मानावं लागेल असं संकेत याच्याकडून आपल्याला बघायला मिळेल. कारण संकेत याचे हावभाव आपल्याला समजलं. संकेत यांनी स्ट्राईक आपल्या जवळ ठेवले. बघा सोमवारच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये काय चांगली फलंदाजी केली होती या संघाने आणि अंतिम 3 मध्ये पोहोचणारा संघ म्हणजे सोमवारच्या दिवसामधला आपण बघतोय NCC स्पोर्ट नायगाव संघ. संतोष डावळे गोलंदाजी मार्कवर 4-5 पावलांचा रन. पुढच्या दुसऱ्या षटकातला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला निवडलं गेलं. पुन्हा एकदा आयुष्यमान भवाचा आशीर्वाद दिला जातोय. बघा 2 जीवदान दिलेले आहेत या खेळाडूला. धावसंख्या 18 धावा ह्या धावफलकावर लागल्यात. बघा पहिल्या षटकामध्ये 1 जीवदान मिळालं होतं. या षटकामध्ये सुद्धा बघतोय 1 जीवदान. या पुढचा चेंडू वाटत डिलावरी. मात्र बॅटचा कडा घेऊन गेलेला हा चेंडू फलंदाज बाद होतोय. विजय बॅक टू द डगआउट. हा नवीन फलंदाज नंबर 3 मध्ये खेळण्यासाठी येतोय. त्याचवेळी बघतोय आपण संतोष डावळे हा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. एक शांत स्वभावाचा गोलंदाज. बघा पॅटचा कडा घेऊन जातोय. 2 क्षेत्ररक्षक होते. 2 क्षेत्ररक्षकाला बेधून चेंडू सीमारेषेकडे जातोय. आउटफील्ड फास्ट होती. बघता बघता चेंडू सीमारेषेकडे जातोय परंतु चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते त्या ठिकाणी. 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावेने संघाची धावसंख्या 20 धावा ह्या धावफलकावर लागल्या. सेमीफायनलचा सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आमच्याकडे जोडले असतील त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पुढचा चेंडू या षटकामधला. लो फुल टॉस लो डिलिव्हरी फसवण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये यशस्वी ठरतोय गोलंदाज संतोष. बघा चांगला चेंडू होता. या चेंडूमध्ये स्लो डिलिव्हरी केली आणि त्याच्यामध्ये फसतोय प्रफुल्ल सारखा फलंदाज आपण बघतोय. स्ट्राईकच्या एंडवर संतोष. पुन्हा एकदा पुढचा चेंडू रिव्हर्स अटेन करायला गेला परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धाव चेंडू गेलेले आहेत. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मला वाटते षटक समाप्त झालाय. तर आपण जर पाहिलं या स्पर्धेसाठी ज्याने ज्याने मोलाचं सहकार्य दिलं आदरणीय सन्माननीय नौशादादा कमलाकर पागे यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफीज स्पॉन्सर्स झालेले आहेत त्याबद्दल नौशादादांचे खूप खूप आभार व्यक्त करतोय. साईनाथजी अशोक मोहिते साहेबांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिकासाठी रोख रक्कम आर्थिक सहकार्य लाभलेला आहे. त्यानंतर नितीन कुमोद भोईर साहेबांच्या माध्यमातून म्हणजेच भोईर ट्रान्सपोर्ट्स यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक रोख रक्कम आपल्याला लाभलेली आहे. तर भोईर ट्रान्सपोर्टचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतोय. नितीनजी भोईर साहेबांनी कुमोदजी भोईर साहेबांचे सुद्धा सतीशजी शशिकांत पाटील साहेब पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या ज्या आपल्याला ट्रॉफी पाहायला मिळतात त्या श्री सतीशजी शशिकांत पाटील साहेबांच्या माध्यमातून म्हणजेच चिन्मय ट्रान्सपोर्ट्स यांच्या माध्यमातून आलेले आहेत आणि सुरेशजी तांडी साहेबांच्या माध्यमातून आपल्याला चेंडू आलेले आहेत. गुरुश्री राकेश चौधरी वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला होता चेंडू. बॉल जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल संकेत याला. संकेत याच्या बॅटमधून आलेली 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या 21 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. 1-21 अशी धावसंख्या आहे. सेमीफायनलच्या या सामन्यामध्ये 4 षटकाचा सामना. राकेश चौधरी याला बघतोय आपण गोलंदाजी मार्कवर.
या पुढचा चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. यस, पंच दर्शवितात की हा चेंडू वाईड चेंडू आहे आणि एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव येते. बघा संध्याकाळच्या सत्रामध्ये या मैदानामध्ये धावा बनणं हे खूप कठीण आहे. कालच्या दिवसामध्ये जर विचार करायला गेला तर कालच्या दिवसामध्ये ह्या टुर्नामेंटमध्ये 99 षटकार लागले होते. राकेश चौधरी पुन्हा एकदा. या पुढचा चेंडू जातो की काय स्क्वेअर लेगच्या वरून. टांगा पलटी, घोडा फर्रार. चेंडू निघून जाईल सीमा रेषे पार. षटकार. डीजे षटकार येतो आणि षटकार आणि संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 28 धावा. पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. चांगला कमबॅक बघायला मिळतो. षटकार खाल्ल्याच्या नंतर स्वतःला सावरलं. यावेळी बघा ऑफ टिकवर चेंडू ठेवला होता आणि चेंडू पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता बघायला मिळते राकेश चौधरी याच्याकडून. चांगली गोलंदाजी होते, चांगली फलंदाजी होते. बघा आपण संकेत याला बघितलं तर नॉन स्ट्राईकच्या एंडवर आहे, ज्याने संकेत यांनी पहिल्या षटकाच्या 2 चेंडूवर चौकार मारलेले होते. तो फलंदाज आपण नॉन स्ट्राईकच्या एंडवर बघतोय राकेश चौधरी. या पुढचा चेंडू नशिबाची साथ. बघा बॅटचा कडा घेऊन जातोय चेंडू सीमारेषे पार. चौकार. डीजे आणि हा चौकार आल्याच्या नंतर संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 32 धावा. काय चांगली फलंदाजी बघायला मिळते आपल्याला. या पुढचा चेंडू आता मात्र फटका फसलाय, परंतु शतरक्षक आहे त्या ठिकाणी. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल प्रफुल्ल याला. एका धावेने संघाची धावसंख्या आपण बघतोय 33 धावा ह्या धावफलकावर लागल्या. षटक क्रमांक 3 चालू आहे. शेवटचा चेंडू असेल 3ऱ्या षटकामधला आणि सामोरे फलंदाज आपण बघितलं तर संकेत तळेकर हा फलंदाज आपण बघतोय. शेवटचा चेंडू असेल 3ऱ्या षटकामधला. या चेंडूवर जोरदार प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये फटका फसलाय, परंतु मिड विकेटच्या दिशेला जातोय चेंडू. एक धाव पूर्ण केली. शतरक्षक येतोय, चेंडू उचलतोय, फेकी करतोय, गच्चाल थ्रो होतोय, ओव्हर थ्रो होतोय आणि ओव्हर थ्रोच्या रूपाने दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जाते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. पंचांकडून इशारा येतोय. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपते आणि 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार करायला गेला तर 1/35 धावा. हो नक्कीच. या ठिकाणी आपण जर पाहिलं गुरु तर भरपूर जणांनी सहकार्य केलंय. त्यांची नावं नक्कीच आपण वाचून दाखवतोय. आदरणीय सन्माननीय रुपेशजी वैती दादांनी सुद्धा या आयोजनासाठी मोलाचं आर्थिक सहकार्य दिलेलं आहे. त्यानंतर रुपेशजी पाटील दादांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. राजेशजी पाटील साहेबांचं सुद्धा सहकार्य मोलाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेला लाभलं आहे. राजेश जयश्री मदन तुंबडा यांच्या माध्यमातून सुद्धा आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं आहे. तसेच या गावचे विद्यमान उपसरपंच श्री नूतन शेठ भोईर यांच्या माध्यमातून सुद्धा मुलाचं आर्थिक सहकार्य हे लाभलेलं आहे. चला दुसरं षटक पूर्ण 3रं षटक पूर्ण झालंय. 4थ्या षटकाला होते सुरुवात आणि त्यानंतर काही दुसरे जे राहिलेले आमचे देणगीदार आहेत त्यांची नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. दरम्यान जाऊया गुरु तांडेल यांच्याकडे. थँक्यू सागरमाली सर. विवेक गोवारी याच्या हातामध्ये चेंडू बघते. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी विवेक गोवारी याला गोलंदाजी मार्कवर बघतोय. वैयक्तिक पहिलं तर संघाचं शेवटचं षटक असेल. शेवटच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर आक्रमण चढवलंय. चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. आदरणीय सन्मान्य दिलीपजी लोखंडे यांना विनंती करतोय आपण स्टेजवरती येऊन. असं नसतं बाबा. दिलीप दादा लोखंडे स्टेजवरती या. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 41 धावा ह्या धावफलकावर आले. शेवटचं षटक आहे आणि शेवटचं षटक हे हाणामारीचं षटक असते. बघा पुढचा चेंडू गलीमध्ये ढकलून दिलाय. शतरक्षक नाही आहे ठिकाणी. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी.
षटकार आल्याच्या नंतर लगेच दुसऱ्या चेंडूवर चौकार येतो, म्हणजे 2 चेंडूवर तब्बल 10 धावा मोजतोय विवेक गोवारी सारखा हा गोलंदाज, आणि त्याचं श्रेय जाते ते म्हणजे प्रफुल्ल नाईक सारखा फलंदाज चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या 45 धावा. पुन्हा एकदा आपण बघतोय या षटकामध्ये या पुढचा चेंडू LBW ची अपील केली जाते, परंतु ऑफ टिक सोडून जाणारा चेंडू पंच असं दर्शवितात. या चेंडूवर 1 धाव पूर्ण केलेली आहे. पंचांनी कळवायची आहे ही बॅट मधून आलेली होती की बाईच्या रूपाने लेग बाय. यस, लेग बाईच्या रूपाने ही 1 धाव येते, आणि 1 धाव आल्याच्या नंतर संघाची धावसंख्या 46 धावा ह्या धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनपर्यंत जर विचार करायचा गेला तर या षटकामधले 3 चेंडू आहेत, आणि सामोरे फलंदाज बघितला तर संकेत सारखा फलंदाज जो सलामीला गेलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता, ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला, ऑफस्टिकवरून खेचला चेंडू मिडॉनच्या दिशेला येतो. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेसाठी येत आहेत दोन्ही खेळाडू. कशासाठी? पंच आपण 3च रिव्ह्यू देतोय, भीमर, वाईड आणि धावचीत. आपल्याकडे 3च रिव्ह्यू आहेत, लक्षात असू द्या. तीनच रिव्ह्यू असोसिएशनने सध्या तरी तुम्हाला या ठिकाणी आपण जर पाहिलं, नाहीतर दोन्ही ठिकाणी आपल्याला कॅमेरे लावावे लागतील. त्याचे अजून 1000 रुपये एक्स्ट्रा एंट्री फी वाढवावी लागेल मग असोसिएशनला, याच्याकडे सुद्धा लक्ष असू द्या. चला तर या चेंडूवर 2 धावा येत आहेत. 2 धावा आल्याच्या नंतर धावसंख्या 48 धावा. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण येते, परंतु 1 धाव काही रोखू शकत नाही. या चेंडूवर 1 धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या 49 धावा या धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनपर्यंत जर विचार करायला गेला तर किती चेंडू असतील? शेवटचा चेंडू असेल पहा. 49 धावा धावफलकावर लागल्या. शेवटचा चेंडू. या पुढचा चेंडू बघा ऑफ टिक वर ठेवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु ऑफ टिकच्या खूपच बाहेर गेलेला चेंडू. डिसिजन पेंडिंग ठेवलेला आहे बघा. पंच जाऊन बघतात की चेंडू वाईड आहे की नो आहे. यस, वाईड बॉलचा इशारा येतोय, आणि अशा प्रकारे हाफ सेंचुरी पूर्ण होत आहे. 50 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या NCC स्पोर्ट नायगाव संघाच्या. अजूनपर्यंत 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विवेक गोवारी हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. वाट शॉट खेळण्याच्या प्रयत्नात मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला होता, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होतय. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपतय, आणि 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 50 आणि 51 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी जीवदानी गिरीश संघाला. घेऊया छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊ. डीजेंना थोडंसं थांबवतोय मी, कारण आपण लक्षात असू द्या वेळ आपल्याकडे आहे, त्यामुळे एक 4 मिनिटाचा ब्रेक असेल पहिल्या इनिंगमध्ये. या पहिल्या इनिंग आणि दुसऱ्या इनिंगच्या मध्ये तोपर्यंत काही फॉर्मॅलिटीज असतील मला वाटते या ठिकाणी. एक 5 मिनिटाचा ब्रेक असेल. पंच तुम्ही सुद्धा इकडे यायचं. तर आदरणीय सन्मान्य श्री सतीशजी शशिकांत पाटील दादांना विनंती करतोय आपण सत्कार स्वीकारण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यावं अशी मी आपल्याला विनंती करतोय. कॅमेरा या ठिकाणी कव्हर केला गेलाय. आमचे सन्मान्य श्री सतीशजी शशिकांत पाटील दादा चिन्मय ट्रान्सपोर्टचे मालक राजावळी गावातून बिलॉंग करतात, आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला या 3 ट्रॉफीज लाभल्या गेलेल्या आहेत. जसं म्हटलं जातं की स्पर्धा जरी हितेश स्मृती चषक 2025 ही आई मारुदेवी राजावळी संघाने आयोजित केली असली तरी सुद्धा शशिकांत दादांचा तेवढाच वाटा आहे, कारण लागणाऱ्या ज्या ट्रॉफीज आहेत
त्या तिन्ही ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून आलेल्या आहेत. एक शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन दादा आपण आम्ही तुमचा सत्कार करतो आणि आपण या ठिकाणी सहकार्य केलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतंय. तर दादांना विनंती करतोय आदरपूर्वक आपण स्टेजवरती येऊन असं नसतं व्हावं. त्यानंतर आदरणीय सन्मान्य श्री दिलीपजी लोखंडे साहेबांचा सत्कार आपण करणार आहोत. त्यासाठी पुन्हा एकदा आपण जाऊया. दिलीपजी लोखंडे दादांना विनंती करतोय सत्कार स्वीकारण्यासाठी आपण टॉस बॉक्सच्या इकडे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं अशी मी आपल्याला विनंती करतोय. तर राजावळी गावचे ग्रामस्थ आहेत दिलीपजी लोखंडे आणि त्यांचा यथोचित सन्मान आणि सत्कार या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. आपण पाहतोय सत्कार करत असताना श्री नौशादादा पागी यांच्या शुभ हस्ते तो सत्कार आपण करतोय आणि हा सत्कार स्वीकारताना दिलीपजी लोखंडे साहेब या ठिकाणी आपण पाहू शकतात. तर एक शाल, सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून आणि एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी केला जातोय. तर नक्कीच आपण पाहतोय की ते मान्यवरांचा आदर आणि सन्मान सत्कार केला जातोय. तर झालं सत्कार या ठिकाणी उरकलेले आहेत. चला शतरक्षण लावण्यासाठी मला वाटते उतरलं ते सुद्धा चालेल नायगाव या संघाने, कारण की सत्कार आणि सन्मान होता. तो सन्मान आणि सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी लवकर उरकलेला आहे, त्यामुळे आपल्याला मैदानामध्ये उतरायला काहीच हरकत नाहीये. चला क्षेत्ररक्षणासाठी उतरा. तोपर्यंत जाऊया आमच्या डीजे दादांकडे. जोपर्यंत 2 फलंदाज आणि 11 खेळाडू जे क्षेत्ररक्षणासाठी येतील तोपर्यंत जाऊया डीजे दादांकडे आणि ऐकूया सुंदर असं गीत. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय की ज्याने ज्याने आम्हाला सहकार्य केलं त्यांचे सर्वांचे खूप खूप आभार. हा आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय तो म्हणजेच आपला सन्माननीय मान्यवर कक्ष आहे आणि आपण पाहतोय की या स्पर्धेसाठी भरपूर जणांनी फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक जणाने आपापल्या परीनं आपला वाटा या ठिकाणी उचललेला आहे. जसं मी म्हटलं की आई मरुदेवी राजावळी बी आयोजित हितेश स्मृतिचषक 2025 ची हितेश डुकले यांच्या स्मरणार्थ असलेली जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये श्री विठ्ठल बाळचंद चव्हाण यांच्या माध्यमातून या आयोजकांना टी शर्ट्स देण्यात आलेले आहेत. त्यानंतर कैलासजी काशीनाथ वर्गना राधा एंटरप्राइजेसचे मालक यांच्या माध्यमातून सुद्धा या आयोजकांना टी शर्ट्स हे लाभलेले आहेत. तर देवेंद्रजी वासुदेव पाटील यांच्या माध्यमातून सन्माननीय देवेंद्रजी वासुदेव पाटील साहेबांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य या आयोजकांना लाभलेलं आहे. तसेच आदरणीय सन्माननीय श्री दिनेशजी पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा आर्थिक सहकार्य या आयोजनाला लाभलेलं आहे. सन्मान्य श्री या टिवरी गावचे विद्यमान सरपंच प्रथम नागरिक श्री रवींद्रजी ठक्कर साहेबांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. तसेच सन्मान्य नितेशजी भोईर यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. तर विवेकजी डुकले यांच्या माध्यमातून तृतीय म्हणजे 3ऱ्या क्रमांकाची रोख रक्कम आपल्याला लाभलेली आहे. आपण पाहतोय अरविंदजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य तसेच
शशिकांत हरेश्वर पाटील साहेबांच्या माध्यमातून सुद्धा मुलाचं सहकार्य हे लाभलेलं आहे आणि विपिन दादांच्या माध्यमातून मंडपाचं आर्थिक सहकार्य आपल्याला लाभलंय. तर नक्कीच जाऊया मैदानाच्या आतमध्ये. टार्गेट कितीचं आहे ते मी पाहतोय आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 51चा टार्गेट आहे आणि पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना करेल तो म्हणजेच आकाश दानवी, तो म्हणजेच प्रफुल्ल नाईक याचा. फुल टॉस डिलिव्हरी, या चेंडूवरती केलाय प्रहार आणि नो चेंडू. एक गेंद में 7 रन, षटकार आणि एक नो अशा 7 धावा. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला रडा. गुरु असं वाटलं होतं मला की गुरु या ठिकाणी मॅच थोडासा जड होईल, मात्र पहिल्या चेंडूवरती सोपा करून दिलाय मॅच. प्रफुल्ल नाईक आहे गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू, या पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. जिथून बघा सगरमाली कालच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये जिथून पारी सोडली होती तिथूनच पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे आकाश दानवे याने. कारण कालच्या दिवसामधला शेवटचा सामना जो विजयी केला तो षटकारानेच केला आणि नाबाद गेलेला होता आकाश दानवी आणि तिथूनच पुन्हा येऊन सुरुवात केलेली आहे. नक्कीच नक्कीच प्रफुल्ल याच्यावरती आक्रमण चढवलं. बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 षटकार आलेत, म्हणजेच 1 चेंडूमध्ये 13 धावा आतापर्यंत आलेल्यात. हा चेंडू बॅकफुटला गेला, रूम बनवला डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. चेंडू झालाय 1 बाउन्स ना सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय. एक्झॅक्टली मागतीचा एक सुंदर गीत वाजवलं गेलं आणि सिच्युएशनला धरून एक गीत बिपिन दादांच्या माध्यमातून या ठिकाणी वाजवलं जाते, तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाते. आणि बघा कशा पद्धतीने चेंडू या ठिकाणी आतापर्यंत टाकले जातात. पुन्हा एकदा फुल टॉस डिलिव्हरी. इथे मात्र आपण पाहू शकतो काय घडतंय, काय बिघडतंय. पंचांनी सांगितलंय की नाही, मला वाटतं बॅटरने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे, तो म्हणजेच कसला तर बीमर चेंडूचा. एक रिव्ह्यू दिला जातो प्रत्येक संघाला, पाहणं गरजेचं आहे काय घडतंय. येस, इट इज अ नो बॉल. कारण कमरेच्या वरची हाईट दिसते. काय घडलंय तर आपण पाहिलं रिव्हर्स अटेम्प्ट करताना सुद्धा एकतर आपण जर पाहिलं तर खेळाडूची जी हाईट आहे ती हाईट थोडीशी नक्कीच आपण पाहतोय थोडीशी शॉर्ट आहे. त्याच्या कमरेच्या वरती चेंडू बघा इम्पॅक्ट कुठपर्यंत आलाय. नो चेंडू. धाव फलक पुढे सरकला गेला. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 18 आणि गोलंदाजाला दिली जाईल व्हॉलंटरी रिटायरमेंट दिली जाणार आहे. कारण इथे कायमचा या मॅच मध्ये मात्र त्याला गोलंदाजी करता येणार नाही. आता कुठला गोलंदाज येतो तो विजय याला मला वाटते आमंत्रित केलं जाईल. विजयाच्याकडे अनुभव थोडासा आहे. धावसंख्या झाली 18 धावा. चेंडू टाकून झाल्यात 2. पहिला 9, त्याच्यानंतर षटकार आणि त्यानंतर चौकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा 9. फ्री हिट असेल. याने सुद्धा तसंच सुरुवात केली आणि रिझल्ट मात्र डिफरंट आलाय. किती धावा मिळतील? 1+4. नायकम कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय. वन साइड हिरो आहे आकाश दानवी. बघा पैशाचा नाही रे भावा, फक्त नावाचा माझा आहे आणि जिंदगी अशी जगतो की बापाचा राज आहे. खरोखर काय फलंदाजी करायला मिळते आपल्याला. बघा कालच्या दिवसापासून अशी फलंदाजी बघायला मिळते गुरु आकाश गुरु दानवी. छाग है केवल. क्या बात है. बॅक टू द बॉलर. इथे मात्र फ्री हिट होता आणि या फ्री हिट वरती बॅक टू द बॉलर खेळला गेला होता.
और गुरु हो जाए बघा शुरू फिर हा से। झेल जर बघितला असेल तर असा झेल बघा चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपण बघतोय सामी यांनी सोडला होता, तसाच झेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. धाव संख्या किती झाली तर धाव संख्या झाली 23. विजय राऊंड द विकेटचा मारा, टायमिंग लाजवाब होती, स्ट्रेट टू द फिल्डर. बघा थ्रो, बघा कोण आहे त्या ठिकाणी थ्रो करणारा खेळाडू. थ्रो करणारा खेळाडू जर आपण पाहिला रुपेश वाघ, वाघाप्रमाणे झपडलाय. मात्र इथे आपण जर पाहिलं तर पाहणं गरजेचं आहे की चेंडू चांगला पकडला मात्र थ्रो खराब. तर धावसंख्या झाले 24. चेंडू टाकून झाले 4 पहिल्या षटकाचे. इनसाइड आउट खेळायचा होता चेंडूला. प्रफुल त्या ठिकाणी आहे आणि प्रफुल नाईक याने इथे मात्र एक चांगला गडी टिपलाय. अशोक लहांगे बाद. Volvo Mercedes गाडीवाला, XB50 चा गाडीवाला, Volvo Mercedes गाडीवाला, XB50 चा गाडीवाला, BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला, BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. पंढरी शेट पडके बिगरवाला, बिनजड छकडेवाला, पंढरी शेट पडके बिगरवाला, बिनजड छकडेवाला. यस, पंच तथास्तु. 3 धावांची पेनल्टी असेल. चेंडू या ठिकाणी चेंडू जमिनीवरती तुम्ही खाली आपटायचा नाहीये, कारण की या ठिकाणी सिच्युएशन ही असते की तुम्ही त्वेषानं इथे आपला राग व्यक्त करता, म्हणून तुम्हाला 3 धावांची पेनल्टी दिली जाते. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष रघुनाथजी जोगारी यांच्या माध्यमातून रन केली जाणारी ही वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन, आणि जसं म्हटलं होतं गुरु यांच्या माध्यमातून की हा फॅमिली आहे आणि फॅमिलीच्या कुठल्याही माणसाविषयी मेंबर विषयी तुम्ही राग व्यक्त करू शकत नाही. नक्कीच बघा असोसिएशनची जी नियमावली आहे त्या नियमावलीवर लक्ष द्या. दरम्यान विजय राईट नंबर ऑन द विकेट. ओ क्या टायमिंग आहे. 1 बाउंस चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आदरणीय सन्माननीय श्री सुरेशजी तांडी दादांचं या ठिकाणी आगमन झालंय, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला चेंडू आलेत. आणि दादा आपले खूप खूप आभार. या ठिकाणी आपण वेळ दिला आणि त्यापेक्षा चेंडू दिले त्याबद्दल आपले खूप आभार. चलो गुरु गुरु हो जा शुरू.
संकेत याला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू आकाश आणि चेंडूला पाठवलंय जका सीमारेषेच्या बाहेर. षटकार. काय जबरदस्त षटकार होता. बाया अंगामध्ये नाही तर इथे क्रिकेट संसारलाय या खेळाडूंच्या अंगामध्ये. बघा सूर्यजी तांडी साहेब या ठिकाणी आले, त्यांनी चेंडू दिलेत आणि त्या चेंडूचा सन्मान होणं गरजेचं आहे. इथे विकेट मिळाला होता, चेंडू आपटला होता आणि 3 धावा पेनल्टी लागली होती. दरम्यान बॅकफुट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू होता. थोडंसं शरीर यष्टीमध्ये चेंडू ठेवला जातोय. धावफलक या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 37 धावा ह्या धावफलकावरती लागल्यात. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आदरणीय सन्मान्य सूर्यजी तांडी साहेब राजवली गावचे ग्रामस्थ आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या आयोजनाला सर्व चेंडू आम्हाला उपलब्ध झाले होते. संकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जोरदार केलेला फटका. बॉल जातो मिडॉनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूला उचलेल, फेकी येईपर्यंत एकच धावेवर समाधान मानावं लागेल. आकाशाचा जर विचार करायला गेला तर 10 चेंडूमध्ये 28 धावावर नाबाद खेळतोय नॉन स्ट्राईकच्या एंडवर. चांगली फलंदाजी आपल्याला बघते आकाश याच्या मार्फत बघायला मिळते. संकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पुढचा चेंडू स्लो डिलिव्हरी, फसवण्याचा प्रयत्न केलाय. फटका फसतोय की काय? यस, फटका फसलाय आणि अशा प्रकारे गडी मात्र बाद होतोय. राकेश चौधरी बॅक टू द डगआउट. मन पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या. मन पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या. बायांदो काग तुम्ही रुसल्या ग, बायांदो काग तुम्ही रुसल्या. याय काय पाहिजे बायांना? मन सोन्याचा हार मागतान, सोन्याचा हार. ये सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग, बाया झायल्या गार ना मागतान सोनिया. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो म्हणजे हर्ष भोईर याला आपण बघतोय. संकेत चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आल्या बघा लेग साईडच्या दिशेला वाट कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता. एका आता काय झालंय मैदानाच्या आतमध्ये? आकाश धाळवी सारखा फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झालेला आहे आणि पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट निर्माण होतो की काय? बघूया, येणाऱ्या काळात समजून जाईल. क्या बात आहे. डीजे दादांच्या माध्यमातून सुंदर सुंदर वातावरण निर्मितीसाठी हे गीत वाजवले जातात. दरम्यान थोडासा मजदर मध्ये नैया सापडली आहे या गिरीज संघाची. ऑन साइडला हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली शतरक्षक, मात्र शतरक्षकाचा प्रयत्न पडलाय अपुरा आणि इथे चेंडू झालाय सीमारेषेच्या बाहेर फरार. षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. किती गुरु, किती चेंडू मध्ये किती धावांची गरज? 12 चेंडू आणि 4 धावेची गरज असे. 12 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 7 धावेची गरज म्हणजे 7-12. गुरु, एक सामना आठवतो सह्याद्री स्पोर्ट्स बाफाण्याच्या मैदानावरती. पहिली लाईव्ह टुर्नामेंट होती. वाघोबा टिवरी आणि जय मल्हार खोलांडे मॅच सुरू होता. दरम्यान या चेंडूकडे आपण जाऊया.
एक चेंडू वाईट टाकलाय आणि धावफलक मात्र पुढे सरकेल. आता 6 धावांची गरज असेल. तो सामना मला आठवतो शेवटच्या 2 चेंडूमध्ये 2 धावांपर्यंत गेला होता. मनोज याने तो सामना टिवरी संघाला जिंकून दिला होता. तर लो स्कोरिंग गेम नेहमी इंटरेस्टिंग होत असतात. ऑन साइडला कॅच असू शकते आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर किती धावा, तर षटकार आलाय. क्या बात आहे, क्या बात आहे. बघा पोरगी सोडून गेली तरी चालेल, पण क्रिकेटची मॅच ही हातातून गेली ना तर जीवाला काय यातना होतात हे फक्त क्रिकेट प्रेमींनाच समजेल. आणि अशा प्रकारे बघा NCC स्पोर्ट या स्पर्धेमध्ये पराजय होतोय आणि फायनल मध्ये प्रवेश करतोय तो म्हणजे जीवदानी गिरीश संघ. क्या बात आहे, क्या बात आहे. क्या बात आहे. सामावून घेतल्याबद्दल धन्यवाद. क्या बात आहे, क्या बात आहे. बघा किती चांगला प्रयत्न होता. लाईव्हच्या माध्यमातून आपण जर पाहिला तर धावफलक आपण पाहू शकलं. नक्कीच चांगल्या पद्धतीने क्लिअर झालं. त्याच्यासाठी आपण पाहतोय हा फटका कारणीभूत होता. कारण एक चांगल्या पद्धतीनं धावफलक क्लिअर केलं गेलं. मात्र असं वाटत होतं की मॅच चांगला टर्न झालाय आकाश दानवीच्या विकेटनं. मात्र तिथे मॅच हातामध्ये आणला होता कारण की 13 चेंडूमध्ये 13 धावांची गरज होती. त्यावेळेस केवल यांनी सांगितलं होतं, आमचे सहकारी आहेत ज्यांनी एक कॅप आपल्याला पाहायला मिळाली की पाकिस्तानवरनं कॅप मागवलेली आहे केवल यांनी, ती सुद्धा आम्ही दाखवली पहिल्या दिवसामध्ये. जयेश